Hello, good evening, student. Today we are going to learn the remaining syllabus of income from salary. Still, we discuss the meaning of salary, then format of competition of income from salary. Then one by one, we are discussing on various component of income from salary. This is the first component, that is basic salary and all other cash receipt. We already discussed it in last lecture. The second component is allowances and their taxability, and basically allowances classified into three broad categories. Number one, A, that is fully taxable allowances. We already concluded that. Then fully exempted. B, these allowances we also concluded. Now we are discussing on number C, that is partially taxable and partially exempted allowances. Again, this category is classified into three groups. That is, number one is house rent allowance, and in last lecture we discussed about house rent allowance in detail by taking number of and various types of example on house rent allowances. Now the second part is special notified allowances for the performance of duties, and number three, that is special notified allowances for meeting personal needs. So this is the format to calculate the exempted amount of house rent allowance and taxable amount of house rent allowance, and we already calculate it in last lecture. Okay. Now the second is special notified allowances for the performance of duties. Okay, so when some allowances which is paid by the employer to the employee and for the purpose of performance of duties, after paid these allowances, employee may able to perform his duties better way. That's why employer paid these allowances to the employee. ओके, म्हणजे बेसिकली हे जे काही अलाउन्सेस आहेत तर ते ड्युटीच्या संदर्भात असतात. त्या कर्मचाऱ्याला खाजगीमध्ये किंवा त्याला पर्सनली त्याचा काही बेनिफिट असत नाही, त्याला ऍडव्हान्टेजेस मिळत नाही. म्हणजे ड्युटी परफॉर्म करण्यासाठी अलाउन्सेस असतात. दीज अलाउन्सेस आर रिलेटिंग टू द ड्युटीज. ओके, रिलेटिंग टू द परफॉर्मन्स ऑफ ड्युटीज, ड्युटीच्या संदर्भात ते असतात आणि म्हणून ते त्या ठिकाणी पेड केले जातात. सो आता बघा, हे जे काही अलाउन्सेस आहे तिथे आपण 7 अलाउन्सेस बघणार आहोत, आणि हे जे काही अलाउन्सेस आहे याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते लक्षात घ्यायला अगोदर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाईल. आता तिथे एमसीक्यू मध्ये फॉर एक्झाम्पल ट्रान्सफर किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स देतील. बघा, पाठीमागच्या याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट अलाउन्स होता. फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस मध्ये काय होता? ट्रान्सपोर्ट अलाउन्सेस होता. अदर दॅन हँडिकॅप पर्सन साठीचा तो फुल्ली टॅक्सेबल होता. हा ट्रान्सफर किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे. ट्रान्सफर किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे काय? तो जॉबच्या एका जॉबच्या ठिकाणावरून दुसऱ्या जॉबच्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. एका ऑफिस मधून दुसऱ्या ऑफिस साठी तो ट्रॅव्हल करतोय, मार्केटिंग साठी ट्रॅव्हल करतोय. म्हणजे हा घरी येण्या जाण्यासाठी नाही करत, ते अलाउन्स मिळत नाही त्याला. ड्युटीचा ट्रॅव्हलिंग करण्यासाठी ट्रान्सफर अलाउन्स मिळतो. सेम कन्व्हिन्स अलाउन्स त्याच टाईपचा, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला जॉबच्या रिलेटेड जाण्या येण्यासाठी. त्याच्यानंतर युनिफॉर्म अलाउन्स. आता ड्युटीवर जर त्याला युनिफॉर्म वापरायचा असेल फॉर दी पर्पज ऑफ डिसिप्लिन वगैरे काय असेल, त्या ठिकाणी प्रोटोकॉल असतील, त्यांचे ड्रेस कोड असेल, तो युनिफॉर्म मेंटेन करण्यासाठी त्यांना युनिफॉर्म अलाउन्स त्या ठिकाणी मिळत असेल. रिसर्च अलाउन्स. रिसर्च काय? तो जी जॉब करतो तिथं काही रिसर्च करतो का? आता त्या रिसर्चचा ऍडव्हान्टेजेस कोणाला मिळणार आहे? तर त्या कंपनीला मिळणार आहे, आणि म्हणून तो रिसर्च करण्यासाठी तो अलाउन्स मिळतो. दॅट इज कॉल्ड रिसर्च अलाउन्स. सेम हेल्पर अलाउन्स.
काही हेल्पर अपॉइंट करण्यासाठी त्याला हेल्पर अलाउन्स मिळत असेल, डेली अलाउन्स दैनंदिन त्यासाठी काही गरजा भागवण्यासाठी जॉबच्या ठिकाणी, आणि व्हेकल अलाउन्स, हे सर्व त्या ठिकाणी स्पेशल नोटिफाईड अलाउन्सेस. हे सर्व काय स्पेशल नोटिफाईड अलाउन्सेस आहे. आता ह्या हेल्पर अलाउन्सेस मध्ये तिथे काही जे काही हेल्पर वगैरे आहेत त्याला जॉबच्या ठिकाणी अपॉइंट करण्यासाठी हेल्पर अलाउन्स, हे जे काय अलाउन्सेस आहे हे कशाच्या रिगार्डिंग येतात? these allowances are related with the performance of duties. आता मग हे पार्टली टॅक्सेबल, बघा पार्टली टॅक्सेबल, पार्टली एक्झम्प्टेड, याच्यातली काही रक्कम ही टॅक्सेबल असेल, काही रक्कम ही एक्झम्प्टेड असेल. आता त्याला जो अलाउन्स मिळतो तो टोटल अलाउन्स रिसिव्ड आपण असं म्हणतो. बघा टॅक्सेबल अमाऊंट कॅल्क्युलेट करायची तर ऍक्च्युअल अलाउन्स रिसिव्ड, हा अलाउन्स किती मिळतो म्हणजे अलाउन्स रिसिव्ड म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स किती मिळाला, समजा त्याला 10,000 रुपये ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतोय, आणि आता त्याच्यातून काय वजा करायचंय, एक्झम्प्टेड काय होणार, एक्झम्प्टेड अमाऊंट काय, ऍक्च्युअल एक्सपेंडिचर ऑफ अलाउन्स, म्हणजे तो जो अलाउन्स मिळाला त्याच्यातून जी काही त्या ड्युटी परफॉर्म करण्यासाठी झालेला खर्च, ऍक्च्युअल एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर द परफॉर्मन्स ऑफ ड्युटीज, दॅट इज कॉल्ड ऍक्च्युअल एक्सपेंडिचर ऑफ अलाउन्स. And when we deduct the or subtract the actual expenditure of allowance from the actual allowance received, the remaining amount is called the taxable amount. आणि ऍक्च्युअल एक्सपेंडिचर ऑफ अलाउन्स हा एक्झम्प्टेड होतो. जो ऍक्च्युअल खर्च झाला तो एक्झम्प्टेड अलाउन्स, आणि शिल्लक राहिलेली रक्कम ही टॅक्सेबल अलाउन्स. मग बघा ट्रॅव्हलिंग अलाउन्स समजा त्याला 10,000 रुपीज मिळतात, तर ऍक्च्युअल अलाउन्स रिसिव्ह 10,000, आणि त्याच्यापैकी त्याचा जो काय अलाउन्स मिळाला 10,000 त्याच्यापैकी त्याचा 7,000 एक्सपेंडिचर झाला असेल. 10,000 मायनस 7,000, 3,000 इज द टॅक्सेबल अमाऊंट. इज इट क्लिअर? ह्या पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो टॅक्सेबल अमाऊंट. 10,000 ही काय झाली, ऍक्च्युअल अलाउन्स रिसिव्ह झाली, 7,000 एक्सपेंडिचर झाला, ती एक्झम्प्टेड अमाऊंट झाली, आणि मग 10,000 मायनस 7,000, जे काय 3,000 त्याच्या हातामध्ये शिल्लक राहिले तो त्याचा बेनिफिट झाला, त्याच्या पॉकेटमध्ये ती कॅश जाणार आहे, त्याचा तो एक्स्ट्रा सेव्हिंग त्या ठिकाणी होणार आहे, आणि म्हणून ती जी काय रक्कम असेल तर ती काय होते त्या ठिकाणी टॅक्सेबल म्हणून आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. पण आता मी तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स साठी ते एक्झाम्पल सांगितलं. सिमिलर कन्व्हेन्स अलाउन्स सुद्धा किती मिळाला, त्यातून झालेला खर्च वजा करायचा, शिल्लक राहिलेली रक्कम ही टॅक्सेबल येईल. युनिफॉर्म अलाउन्स किती मिळाला, त्यातून झालेला खर्च युनिफॉर्म साठी आणि राहिलेली रक्कम ही टॅक्सेबल. रिसर्च अलाउन्स किती मिळाला, त्यातून झालेला खर्च आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल अलाउन्स राहील. हेल्पर अलाउन्स, त्यातून झालेला खर्च वजा जाईल आणि राहिलेली रक्कम ही टॅक्सेबल राहील. झालेला खर्च ही एक्झम्प्टेड अमाऊंट झाली. तिथे लक्षात घ्या बरं का, तुम्हाला एक्झम्प्टेड अमाऊंट विचारू शकतात. आता इथे एक्झम्प्टेड अमाऊंट कोणती असेल, झालेला खर्च, ऍक्च्युअल एक्सपेंडिचर, ऍक्च्युअल अलाउन्स मायनस ऍक्च्युअल एक्सपेंडिचर. डेली अलाउन्स मिळाला किती, रिसिव्ह किती झाला, त्यातून झालेला एक्सपेंडिचर किती, तो मायनस होईल, तो एक्झम्प्टेड अमाऊंट, आणि शिल्लक रक्कम ही टॅक्सेबल अलाउन्स. सिमिलरली व्हेकल अलाउन्स मिळाला किती, त्यातून झाला खर्च किती, आणि उरला किती, तो टॅक्सेबल अमाऊंट. लक्षात आलं? सो दिस इज द स्पेशल नोटिफाईड अलाउन्सेस. दीज आर दी स्पेशल नोटिफाईड अलाउन्सेस फॉर द परफॉर्मन्स ऑफ duties, and it is calculated by actual allowance received minus actual expenditure. So remaining amount is taxable amount. Now last part of partly taxable and partly exempted allowance is special notified allowances for meeting personal needs. The performance of duties होतं. हे पर्सनल नीड किंवा पर्सनल एक्सपेंडिचर म्हणू शकता तुम्ही. पर्सनल एक्सपेंडिचर, मीटिंग द पर्सनल एक्सपेंडिचर, स्वतःचे खर्च भागवण्यासाठी हे अलाउन्सेस मिळतात. याचा आणि जॉबचा काही संबंध असत नाही, ड्युटीचा काही संबंध असत नाही. हे एक्सपेंडिचर किंवा हे अलाउन्सेस दिल्याने एम्प्लॉयरला कोणताही फायदा होत नाही. अगोदरचे अलाउन्सेस हे ड्युटीच्या रिलेटेड आहेत, त्याच्या ड्युटी परफॉर्म करण्यासाठी होत, त्याचा एम्प्लॉयरला ऍडव्हान्टेजेस मिळणार होता, आणि त्याचा एम्प्लॉयरला ऍडव्हान्टेजेस मिळाल्यामुळे तो परफॉर्मन्स ऑफ ड्युटी झाला. हे पर्सनल एक्सपेंडिचर आहे, खाजगी खर्च आहेत, त्या खाजगी खर्च करण्यासाठी तो एम्प्लॉयर त्या ठिकाणी देतो, म्हणून त्याला पर्सनल नीड म्हणतो. त्याचं कॅल्क्युलेशन पण बदलतं. आता इथे इन्कम टॅक्स मध्ये प्रोव्हिजन आहे. काय प्रोव्हिजन आहे का, जो अलाउन्स मिळेल या कॅटेगरी मधला
त्यातील किती रक्कम ही एक्झम्प्टेड असेल हे इन्कम टॅक्स मध्ये ऑलरेडी स्टेट केलंय, दिलंय. ते त्या अगोदर ठरलंय की यापैकी इतकी रक्कम ही एक्झम्प्टेड आहे आणि उर्वरित समजा त्याला म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये 200 रुपीज पर मंथ एक्झम्प्टेड असेल आणि त्याला 400 रुपीज पर मंथ मिळत असेल तर ऍक्च्युअल मिळाला किती 400 आणि एक्झम्प्टेड टू 200 मायनस होईल 200 उरला तो टॅक्सेबल असेल. म्हणजे इथे एक्झम्प्टेड अमाऊंटचा कॉलम बघा, एक्झम्प्टेड अमाऊंटच्या कॉलम मध्ये ऑलरेडी एक्झम्प्टेड अमाऊंट ही दिलेली आहे आणि त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त घेता येत नाही, कमी घेता येत नाही, एक्झॅक्ट तेवढीच एक्झम्प्टेड अमाऊंट त्या ठिकाणी असेल. बरं ठीक आहे, कधी कधी मिळालेला अलाउन्सेस एक्झम्प्टेड अमाऊंट पेक्षा कमी असतो, त्यावेळेस जो मिळाला तेवढाच वजा होईल, बरोबर ना. तिथे काय मायनस रक्कम काढायची नाही. बघा आता इथे फॉर एक्झाम्पल काय ते नंतर बघू आपण. इथे ₹100 पर मंथ एक्झम्प्टेड आणि मिळालाच 50 रुपये. एक्झम्प्ट 100 रुपीज आहे, मिळाला 50 रुपये, तर 50 मधून 100 वजा करायचा का? तर मॅक्झिमम 100 आहे, 50 मधून 50 वजा होईल, नील होईल. असं करायचं नाही 50 मायनस 100 मायनस 50, असं नाही कॅल्क्युलेशन करायचं. मॅक्झिमम तेवढे मिळतंय, पण त्यापेक्षा अलाउन्सेस जर कमी मिळत असेल तर आहे तेवढा पण एक्झम्प्ट होऊन जाईल, हे लक्षात घ्यायचं त्या ठिकाणी. बघा मग या अलाउन्सेस मध्ये काय काय येतं, तर या अलाउन्सेस मध्ये पहिला महत्वाचा अलाउन्सेस आहे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. कोणता अलाउन्स आहे? चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स आहे. ओके, आता ह्या चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स मध्ये बघा चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स म्हणजे काय? चिल्ड्रन म्हणजे मुलं, कोणाचे? कर्मचाऱ्याचे मुलं. कर्मचाऱ्याच्या मुलाला शिक्षण मिळावं, त्या शिक्षणाच्या खर्चासाठी एम्प्लॉयर त्या एम्प्लॉयरला कर्मचाऱ्याला अलाउन्स देतो. त्या अलाउन्सला आपण काय म्हणतो? चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. अलाउन्सेस विच इज पेड बाय द एम्प्लॉयर टू हिज एम्प्लॉईज फॉर प्रोव्हाइडिंग एज्युकेशन फॅसिलिटीज बाय दी एम्प्लॉई. ओके, त्या कर्मचाऱ्याला त्याच्या मुलाला एज्युकेशन फॅसिलिटीज देता यावी म्हणून तो खर्च पूर्ती करण्यासाठी मालकाकडून अलाउन्स देण्यात येतो. त्याला चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स असं म्हणतात, बरोबर ना. म्हणजे मुलांचा शैक्षणिक भत्ता असं त्या ठिकाणी म्हणतात. आता तो चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स किती द्यायचा हे मालक ठरवेल, पण त्याच्यातून किती वजा होईल ते इथे कॅल्क्युलेशन मध्ये दिलंय. बघा आता चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स इन्कम टॅक्स मध्ये काय प्रोव्हिजन आहे? ऍज पर द इन्कम टॅक्स ऍक्ट ₹100 पर मंथ पर चाइल्ड, म्हणजे पर मंथ साठी किती एक्झम्प्ट आहे? 100 रुपये एका मुलासाठी पर चाइल्ड, अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. वजावट किती मुलांसाठी मिळेल? 2च मुलांसाठी मिळेल. त्याला 3 मुलं असेल आणि एम्प्लॉयरला 3 मुलांसाठी द्यायचा असेल तर एम्प्लॉयर देऊ शकतो. त्याला एकच मुलगा असेल त्या एका मुलासाठी देऊ शकतो. एक मुलगा एक मुलगी त्यांच्यासाठी देऊ शकतो. 2 मुली एक मुलगा आहे त्यांच्यासाठी देऊ शकतो. 2 मुलं 2 मुली त्यांच्यासाठी एम्प्लॉयर देऊ शकतो. पण इन्कम टॅक्स मधून सूट किती मुलांसाठी? फक्त 2 मुलांसाठी. म्हणजे मुलगा मुलगी काय असेल ते, जेंडर इथे महत्वाचं नाही, 2 अपत्यांसाठी. आणि एका मुलासाठी किती एक्झम्प्ट होतं मिळालेल्या अलाउन्स मधून? 100 रुपीज. किती कालावधीसाठी? पर मंथ साठी. हे वर्षासाठीच आपण कॅल्क्युलेशन करतो म्हणून ते पर ॲडम पकडायचं असतं आपल्याला. पण 100 रुपीज पर मंथ असेल, पर चाइल्ड असेल तर एका वर्षासाठी एका मुलाला किती वजावट मिळेल रे? मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. एका मुलासाठी एका वर्षासाठी किती वजावट मिळेल इन्कम टॅक्स मधून? पटकन आन्सर पाठवा. यस, व्हेरी गुड. 1200 रुपये मिळेल एका मुलासाठी. मग मला आन्सर द्या, किती मुलांसाठी मिळतंय वजावट? किती मुलांसाठी वजावट मिळते? आन्सर पाठवाल मला. किती मुलांसाठी वजावट मिळते? 2. व्हेरी गुड. बाकीच्यांनी पण आन्सर पाठवा. ओके, त्याला 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा आहे. त्याला अलाउन्स मिळतो तिघांना पण. किती मुलांसाठी त्याला वजावट मिळेल? त्याला 3 अपत्य आहेत एकूण. त्याला वजावट किती मुलांसाठी मिळेल? व्हेरी गुड, 2 चिल्ड्रन साठी मिळेल. मॅक्झिमम 2 चिल्ड्रन साठी त्या ठिकाणी वजावट मिळेल. व्हेरी गुड.
पण चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स त्याला मिळतो किती तो भाग वेगळा आणि त्याच्यातून वजावट किती मिळते तो भाग वेगळा. म्हणजे त्याला मिळालेला त्याच्यातून हे वजा करायचं आपल्याला ₹100 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. बघा आपण हेच आपण दुसऱ्या एका एक्झाम्पलच्या साहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, इथे एक एक्झाम्पल आपण घेऊयात आणि त्या साहाय्याने आपण ते एक्सप्लेन करूयात. Children he received children education allowance of rupees 300 per month per child. He has two children. He has two children. बघा आता इथे त्याला ही रिसीव्ड चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स ऑफ ₹300 पर मंथ. त्याला किती अलाउन्स मिळतो ₹300 पर मंथ पर चाइल्ड. एका मुलाचा ₹300 पर मंथ पर चाइल्ड. असं किती मुलं आहेत त्याला 2 मुलं आहेत. त्या दोन्ही पण मुलांचा मिळतो बरोबर ना. मग इथं ऍक्च्युअल चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स बघा किती मिळतो 300 पर मंथ बरोबर ना. पर मंथ असेल तर आपल्याला किती मंथ पकडायचे मग तिथे 12 मंथ्स पकडायचे. आणि मल्टिपल बाय त्याला मुलं किती आहेत 2 चाइल्ड बरोबर आहे का. ह्या पद्धतीने त्याला अलाउन्स मिळेल. म्हणजे किती झाला रे हा अलाउन्स किती झाला अलाउन्स व्हेरी गुड 7200. किती झाला 7200 इतका अलाउन्स त्याला मिळतो कंपनीकडनं. ओके मला एक सांगा ना त्याच्यातून वजावट अमाऊंट जी काही एक्झम्प्टेड अमाऊंट आहे ती किती येईल बरं. बघा लेस exempted children education allowance. किती चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स एक्झम्प्ट होईल बघा बरं. पर मंथ किती वजावट मिळते मला एक सांगाल. ₹100 पर मंथ. व्हेरी गुड. ₹100 पर मंथ. ₹100 पर मंथ बरोबर ना. मल्टिपल बाय 12 मंथ्स मल्टिपल बाय किती त्याला चाइल्ड किती आहे किती चिल्ड्रन आहे त्याला 2 चिल्ड्रन आहे. व्हेरी गुड. म्हणजे बघा किती रक्कम आली ही ₹2400 ही एक्झम्प्टेड अमाऊंट आली. पण टॅक्सेबल अमाऊंट किती येईल बरं. टॅक्सेबल अलाउन्स इज इक्वल टू मिळाला किती 7200 मायनस त्यातून वजावट किती मिळाली 2400. सो टॅक्सेबल अलाउन्स ऑफ रुपीज यस
Yes. What is answer? 7,200 minus 2,400. Very good. 4,800 is the taxable amount. 4,800 is the taxable allowance. या पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करणार आहोत. बरोबर ना? आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. He received children education allowance of rupees 60 per month. रुपीज 60 per month. 60 रुपये पर मंथ मिळतो. पर चाइल्ड. He has 2 children. 2 मुलं आहेत. आता मिळतो किती? 60 रुपीज पर मंथ. मल्टिपल बाय 12 मंथ मल्टिपल बाय 2 चिल्ड्रन. मग बघा बरं किती येईल तो? मी तो किती? 60 रुपये पर मंथ. 12 महिन्याचे एका मुलाला 62 72 720. 720 अधिक 720 1440. व्हेरी गुड. 1440. आता लेस एक्झाम्पल चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स अप टू रुपीज आहे. इथं शब्द प्रयोग असा आहे बघा. अप टू रुपीज 100 आहे. अप टू रुपीज 100 आहे. पण मग आता इथं 60 रुपये मिळतो तरी 100 रुपीज वजा करायचा का? नाही. मुळातच जेवढी वाजवट त्यापेक्षा मिळतोच कमी. 100 पेक्षा कमी असेल तर जेवढा मिळाल तेवढा पण वजा करून टाकायचा. बरोबर ना? म्हणून आता इथे आता काय येईल बरं? रुपीज 60 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ 12 मंथ्स मल्टिपल बाय 2 चिल्ड्रन. म्हणजे किती आला तो? तेवढाच येईल रक्कम 1440. म्हणजे इथे 1440 minus 1440. So taxable amount is nil. Taxable amount is nil. लक्षात येत आहे का? ओके. पुढचं एक्झाम्पल बघूया. He received children education allowance of rupees 300 per month. Okay. 300 per month per child. He has 3 children. He has 3 children. मग आता इथे ऍक्च्युअल चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स 300 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ मल्टिपल बाय 3 मुलांसाठी मिळतो. किती येईल बरं टोटल? मग 300 पर मंथ मल्टिपल बाय 12 एका मुलाला 3600 रुपये. असं 3 मुलांना मिळून किती येईल बघा बरं? 10,800. व्हेरी गुड. 10,800. आता इथे लेस एक्झम्प्टेड चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स अप टू रुपीज 100 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. बरोबर ना? म्हणजे इथे वजावट किती मिळेल रे? यस. ती कायमच आता 100 पेक्षा जास्त असेल तर ती 2400 रुपये एवढीच मिळणार आहे. त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. बरोबर ना? याच्यात काही चेंज होणार नाही. म्हणजेच इथे 10,800 मधून 2400 रुपये गेले. म्हणजे इथे 10,800 मायनस 2,400. टॅक्सेबल अमाऊंट किती आहे ते सांगा बरं मला. यस 8,000. यस. What is taxable amount? 8,400. Very good. 8,400. हे विचारणार आहे तुम्हाला एमसीक्यू मध्ये. अशा पद्धतीने विचारतील ते तुम्हाला. एकतर सेंटेन्स मध्ये विचारतील किंवा कॅल्क्युलेशन मध्ये ऑप्शन्स देतील. त्या पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचंय. ते लक्षात घ्या तुम्ही प्रॉपरली. समजतंय का? मग बघा ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स घेऊन आपण ते त्या ठिकाणी बघितलेलं आहे. काही अडचण याच्यामध्ये?
समजलंय का? मला मेसेज कराल. ओके, आता हेच फॉर्मॅट ठेवायचं. आता बघा पुढचा आहे हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स, बरोबर ना? म्हणजे वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठीचा भत्ता, त्याची मुलं शाळेमध्ये राहतात, आपलं वसतिगृहात राहतात, आणि ते आता इथं चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स 100 रुपीज होतं, हॉस्टेलच्या वेळेस 300 एवढा चेंज, बाकी सर्व सारखंच आहे बघा. ₹300 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. त्या ₹100 पर मंथ अप टू ₹100 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन होतं. त्याच्याऐवजी ते फक्त काय आलं, अप टू ₹300 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. सेम ह्याच पद्धतीने, म्हणजे इथे ₹300 पर मंथ एवढे वाजवट मिळेल. आता आपण एक्झाम्पल बघूयात. ही रिसिव्ड hostel expenditure allowance of ₹300 per month per child. He has 3 children. 300 रुपयाने पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ मल्टिपल बाय 3 चिल्ड्रन, 10,800 कॅल्क्युलेट केलं आपण. लेस सॉरी काय इथे हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स आहे. हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स आहे ₹300 पर मंथ मल्टिपल बाय 300 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ मल्टिपल बाय 3 चिल्ड्रन, मी तो 10,800. त्याच्यापैकी बघा वाजवट किती आहे, अप टू ₹300 पर मंथ आहे. किती आहे? 300 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ मल्टिपल बाय 2 चिल्ड्रन. मिळाला 3 मुलांसाठी, पण वाजवट मिळेल 2च मुलांसाठी. मिळाला ₹300 वाजवट, पण वजावटची रक्कम पण 300च आहे, बरोबर ना? मग इथे किती होईल बरं? 300 ने 7,200 येईल तो. 7,200 इतका येईल तो. लक्षात येतं का? 7,200 येईल. किती आला टॅक्सेबल सांगा बरं मग. टॅक्सेबल अलाउन्सेस इज इक्वल टू 10,800 मायनस 7,200. किती येईल टॅक्सेबल? 3,600. 3,600 एवढी वाजवट मिळेल. इज इट क्लिअर? आता मी तो 300 पर मंथ, ही हॅज 2 चिल्ड्रन. बघा 300 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ मल्टिपल बाय 2 चिल्ड्रन, मिळाला 7,200. आणि वाजवट पण तेवढीच होईल, अप टू ₹300 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ 2 चिल्ड्रन, 7,200. 7,200 7,200 काय येईल? नील. ओके, आता ही रिसिव्ड हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स ऑफ ₹500 पर मंथ पर चाइल्ड. ही हॅज 2 चिल्ड्रन. मग मिळतो कितीने? 500 रुपीजने. मग किती मिळतो टोटल? 12,000 रुपीज मिळतोय. 300 रुपीजने वाजवट मिळेल 7,200 ची, म्हणजेच किती? 12,000 minus 7,200. So answer is ₹4,800. Is it clear? 500 रुपये पर मंथ मिळतो. He has 2 son and 1 daughter. हा, इथं मुलगा मुलगी वेगळं नाही मानायचं, दिलंय पण एक्झाम्पल मध्ये 2+1 3 दिलंय. म्हणजे 500 पर मंथ मिळतो. किती मुलांसाठी मिळतो? 3. मग 500 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ मल्टिपल बाय 3 चिल्ड्रन, किती मिळेल?
18,000. वाजवट मात्र 2च मुलांसाठीची मिळेल. मग 18,000 मग किती लिहिते? 18,000 मायनस 7,200. येस, 10,800 एवढा टॅक्सेबल अलाउन्स येईल. हा एक्झम्प्टेड झाला. हा काय आला? हा टोटल मिळाला. टोटल अलाउन्स रिसिव्ड मायनस एक्झम्प्टेड अमाऊंट, टोटल टॅक्सेबल अलाउन्स. लक्षात आलं? प्रत्येक ठिकाणी हे कॅल्क्युलेशन तुम्हाला वापरायचं आहे. समजलं का? मला मेसेज कराल, मेसेज कराल. ओके, आणखीन एक तिथे बरं का, आणखीन एक भाग आहे. मिळालाच 250 ने, मिळालाच 250 ने, 200 ने मिळाला सपोज. म्हणजे इथे किती झाला? 200. किती? 3 मुलांसाठी 12 दुणे 24. किती झाला मग तो? ओके, किती झाला तो? 7,200. 7,200. त्यापैकी वाजवट अप टू ₹200. 2च मुलांसाठी वाजवट मिळेल, म्हणजे 48 रुपये वजा मिळेल. 4,800. मग इथे 7,200 मायनस 4,800 किती अमाऊंट येईल बरं टॅक्सेबल सांगाल? 2,400. ओके, सो या पद्धतीने आपण एक्झाम्पल बघू शकतो. लक्षात येतंय का? पुढे बघूयात. ट्रान्सपोर्ट अलाउन्स. बघा, ट्रान्सपोर्ट अलाउन्स इकडे पण आलेला होता फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस मध्ये. बघा इथे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस मध्ये ट्रान्सपोर्ट अलाउन्स काय होता इथे? अदर दॅन फिजिकल हँडिकॅप पर्सन, म्हणजे नॉर्मल असेसी, जो अपंग नाही येतो. ओके, जो दिव्यांग म्हणायचं, सॉरी अपंग नाही म्हणत आपण, दिव्यांग म्हणतो. त्या दिव्यांग लोकांसाठी सोडून जर असेल तर ते त्यांना टॅक्सेबल आहे, म्हणजे नॉर्मल यांना, जे दिव्यांग नाही त्यांना फुल्ली टॅक्सेबल, आणि जर दिव्यांग असेल तर ते पार्टली टॅक्सेबल, पार्टली एक्झम्प्टेड मध्ये जातं. बघा, ट्रान्सपोर्ट अलाउन्स कोणासाठी? टू फिजिकल हँडिकॅप पर्सन विथ सेव्हरल डिसेबिलिटी. ओके, डिसेबल पर्सन, त्यांच्यासाठी वाजवट मिळते. त्यांना जो अलाउन्स मिळतो ट्रान्सपोर्ट अलाउन्स, घरून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी, वर्क प्लेसला जाण्यासाठी, ड्युटीवर जाण्यासाठी, आणि ड्युटी पासून घरी जाण्यासाठी जो मिळतो तो ट्रान्सपोर्ट अलाउन्स. नॉर्मल असेसीसाठी तो फुल्ली टॅक्सेबल आहे, पण डिसेबल पर्सन साठी मात्र त्या ठिकाणी, फिजिकल हँडिकॅप पर्सन साठी मात्र 3,200, 3,200 वाजवट मिळते. अप टू ₹3,200 पर मंथ इज एक्झम्प्टेड. ओके, त्यांना मात्र त्या ठिकाणी काय होतं? वजावट मिळते घरून जॉबच्या ठिकाणी जाण्यासाठी, जॉबच्या ठिकाणून घरी येण्यासाठी. इफ रिसीव्ड टू नॉर्मल असेसी देन फुल्ली टॅक्सेबल. बघा, नॉर्मल असेसी साठी मात्र फुल्ली टॅक्सेबल आहे, ते बघितलेलं आहे आपण ऑलरेडीच. ओके, ऑलरेडीच बघितलेलं आहे. देन इट इज फुल्ली टॅक्सेबल. ओके, मग आता 3,200 मग तो मिळतो कसा आणि वजावट कशी मिळते? ओके, एक्झाम्पल बघूयात आपण. He received yes differently able person. ओके, फिजिकल हँडिकॅप पर्सन हा शब्द प्रयोग आपण वापरत नाही. मी माफी मागतो, तो शब्द प्रयोग आपल्याला वापरायचा नाहीये. डिफरंटली एबल पर्सन असा शब्द प्रयोग आपण वापरतो आहोत. मी ते चेंज करतो, आणि एक्स्ट्रीमली सॉरी, तो शब्द प्रयोग माझ्याकडनं तिथे टाईप झाल्यामुळे इकडे पण चेंज करतो.
दॅट्स गुड. आता तो 3,200 पर मंथ इतका एक्झम्प्टेड आहे. मिळतो किती? बरोबर ना? बघा, मिळतो किती? 5,000 पर मंथ. ओके, ट्रान्सपोर्ट अलाउन्स रिसिव्ड रुपीज 5,000 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ्स. किती मिळतो तो? 12×5 = 60,000 मिळतो. ओके, लेस एक्झम्प्टेड अमाऊंट, लेस किती एक्झम्प्टेड अमाऊंट? रुपीज 3,200 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ्स. किती होतो सांगा पटकन. मीटिंग आपली रिझ्यूम होणार आहे, टाइम संपलाय. पटकन मला आन्सर द्याल. 38,400 रुपीज, 38,400. ओके, मग टॅक्सेबल अमाऊंट किती? 21,600. 21,600. बरं, मग आता मी पटकन एक शेवटचं तुम्हाला क्वेश्चन विचारतो. हा जर त्या ठिकाणी डिफरंटली एबल पर्सन नसेल, नॉर्मल पर्सन असेल आणि त्याला 5,000 रुपये पर मंथ मिळतो तो, तर त्याची टॅक्सेबल अमाऊंट किती असेल? बरं, टॅक्सेबल अमाऊंट किती असेल? पटकन आन्सर द्याल मला. मीटिंग संपणार आहे काही सेकंदात. जर तो नॉर्मल असेसी असेल तर टॅक्सेबल रक्कम किती येईल इथे? यस, पटकन सांगाल मला. अरे नॉर्मल असेसी असेल तर एक्झम्प्टेड होतच नाही ना, म्हणजे फुल्ली टॅक्सेबल. व्हेरी गुड, फुल्ली